हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं सुबक पुणे लाईफच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. मागचा जो तुम्ही पार्ट बघितलात माय लाईफ स्टोरीचा, ज्याच्यामध्ये मी माझं बालपण कसं गेलं हे तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केलेलं आहे. खरं तर मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीची जीवन कहाणी एक खूप मोठी गोष्ट असते. प्रत्येकाच्या जीवन कहाणीवर एखादं पुस्तक छापलं जाऊ शकतं किंवा एखादी वेबसिरीज निघू शकते, असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे. कारण की प्रत्येक जण ना वेगवेगळ्या स्ट्रगलमधनं, चॅलेंजेसमधून जात असतो. आपल्याला फक्त खूप फेमस व्यक्तींचं, जसं ना माझ्या एक रेग्युलर माझी सबस्क्रायबर आहे, आय थिंक वैष्णवी. तुम्हाला खाली कमेंट करून सांग मी बरोबर नाव घेतलंय ना. तर तिने जे मला मोटिवेट केलं हे सगळं सांगण्यासाठी, जेव्हा मी पहिल्यांदा विचारलं होतं की मी सांगू का नको, तर तीही तेच म्हणाली की फेमस जी लोकं होतात तर त्यांच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. पण सामान्य लोकांमध्येही खूप अशा कहाण्या असतात, खूप स्टोरीज असतात, की ज्या आपल्याला काही ना काहीतरी प्रेरणा म्हणा, आनंद म्हणा किंवा काय जगावं, काय करू नये, अशा खूप गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं हे नक्कीच असतं आणि त्याच धर्तीवरती मी माझी लाईफ स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते. ओके, तर चला आपण सुरुवात करूयात. जसं मी मागच्या पार्टमध्ये म्हणलं होतं, की पुढचा पार्ट जो माझा असणार आहे, तो मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझं कॉलेज लाईफ कसं होतं. तर 10वी झाले आणि एक जेवढे मला वाटले होते तेवढे साधारण मला मार्क मिळाले आणि मग त्यानंतर मी BMCCमध्ये प्रवेश घेतला. पुण्यामध्ये असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा एकंदरीत महाराष्ट्रभरातच BMCC, फर्ग्युसन ही कॉलेजेस खूप फेमस आहेत. BMCC हे कॉमर्स कॉलेज आहे आणि मला खूप लहानपणापासून वाटायचं की माझे बाबा ज्या कॉलेजमध्ये शिकले, गावातनं इथे आले तेव्हा 11वी मॅट्रिक होतं आणि त्यानंतर ते BMCCत शिकायला आले. तर तिथे मला शिकायचं आहे. बाकी मला किती फेमस लोकं तिथे शिकून गेली वगैरे ह्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. कारण प्रत्येक मुलीला जसं आपला बाबा एक हिरो वाटत असतो किंवा आपल्या बाबांच्यासारखं मला काहीतरी करायचं आहे, असं जे नेहमी डोक्यात असतं मुलींच्या, तसंच माझ्या देखील डोक्यात होतं किंवा आजही काही गोष्टींच्या बाबतीत असतं. आणि त्यामुळे BMCCत जायचं होतं कारण की ती इमारत मला खूप खुणवायची BMCCची. त्याच्यानंतर जे ग्राउंड आहे ते मला खुणवायचं आणि ऑफकोर्स कॉलेजमधल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज हे देखील खुणवत असायचं. त्याच्यामुळे मी 11वी-12वी BMCCमध्ये केलं आणि तिथे असताना मी 2 वर्ष मी NCCत पण होते. शाळेत खूप करायची इच्छा होती, पण जसं मी म्हणलं शाळेत इतर खूप ॲक्टिव्हिटीज सुरू होत्या, त्याच्यामुळे कधी NCCमध्ये मी भाग नाही घेतला. पण BMCCत मात्र मी 2 वर्ष NCCमध्ये होते. पण त्याबरोबर आणखीन मी बाहेरून सुद्धा ना खूप साऱ्या स्वरचित कवितांची काय म्हणूयात कार्यक्रम पण मी करत होते. कारण 10वीच्या सुट्टीपासून ना मी निवेदनाचे कार्यक्रम करायचे. म्हणजे ज्या हिंदी मराठी गाण्यांच्या मैफिली होतात, कार्यक्रम होतात, तर त्याला निवेदक म्हणून, निवेदिका म्हणून मी काम करायचे. मग त्याचं स्क्रिप्टिंग करणं असेल आणि मग त्यावरती त्या कार्यक्रमामध्ये लाईव्ह कार्यक्रमात बोलणं असेल. त्याच्यामुळे कधी इच्छा असून सुद्धा कॉलेजकडून पुरुषोत्तम किंवा फिरोदिया ह्या सगळ्या करंडकमध्ये मला भाग घेता नाही आला. कारण की मी अर्निंग करायला लागले होते 10वीच्या सुट्टीपासून आणि पहिलं माझं पाकीट होतं जे मला ₹51 मिळाले होते. मला अक्कल पण नव्हती की आपण ह्यासाठी किती पैसे घेतले पाहिजेत, चार्ज केले पाहिजेत. सुरुवातीचे तर बरेच कार्यक्रम मी फुकट केले. माझ्या वडिलांच्या ओळखीतून कुठून असे कार्यक्रम मला मिळायचे, ते मी फुकट केले. मग त्याच्यानंतर समोरचे विचारायचे तर मी म्हणायचे तुमच्या मनात असेल ते तुम्ही द्या. आणि मग नंतर हळूहळू मला जेव्हा वाटायला लागलं की मी खूप प्रोफेशनली व्यवस्थित काम करते, मी त्याचं स्क्रिप्टिंग करते, मी त्याला वेळ देते आणि आजूबाजूचे इतर कलाकार पे कसं घ्यायचं आणि आपलं किती पेमेंट असेल, आपलं मानधन किती असेल, आपण कसं काम करतो या दृष्टीने, कार्यक्रमात किती आपण मेहनत घेतो या दृष्टीने आपण पैसे आकारायचे असतात, हे सगळं मी जेव्हा शिकत गेली त्यानंतर मग मी माझी त्यासाठीची जी काही रक्कम आहे मानधनाची ती सांगत गेले आणि परमेश्वर कृपेने मला पैसे मिळाले. ही 1-2च असे इन्सिडेंट्स असतील माझ्या आयुष्यात कार्यक्रमांचे की जिथे मला काम करून सुद्धा पैसे मिळाले नाहीत. आणि त्याच्यामुळे मग
कॉलेजच्या नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये भाग घेण्याचा कधी इच्छा असून सुद्धा वेळच नाही मिळाला तेवढा सगळा. आणि अशा रीतीने मग 12वी तिथून केली आणि मग लगेचच शेजारी आपलं फर्ग्युसन कॉलेज आहे, बॅक गेट आहे फर्ग्युसनचं IMDRच्या इथून. तर मग ठरवलं की आपण फर्ग्युसनमध्ये 5 इयर्स लॉ कोर्स करायचा, BSL LLBचा. आणि मग नंतर मी तिथे ॲडमिशन घेतली. आणि कसं झालं माहिती आहे का, की माझ्या वडिलांना पुण्यामध्ये बरीच मंडळी ओळखतात, खूप लोकं ओळखतात. त्याच्यामुळे मी जिथे जिथे जाईन ना, तिथे तिथे त्यांच्या ओळखीची लोकं भेटतात. आता ह्याचा मला फायदा झाला का, तर मला असं वाटतं की ज्या अँगलनी मला व्हायला पाहिजे होता फायदा, त्या अँगलनी नाही झाला. आणि त्याचे उलटच असे परिणाम व्हायचे की मी अगदी, हे बघा, बंक करणं कॉलेजमध्ये ही खूपच स्वाभाविक गोष्ट असते. अगदी टॉपर्ससुद्धा करतात, ठीक आहे. पण मी एकही लेक्चर मिस केलं ना, तर मी घरी जायच्या आत माझ्या बाबांना कळलेलं असायचं. किंवा मला बाईक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवण्याची मला खूप तेव्हा इच्छा असायची, हौस होती. आताही मला आहे, नाही असं नाही. तर मी नेहमी माझ्या नवऱ्याला म्हणते की मला ना 4 व्हीलर म्हणजे मला डायरेक्ट ते लायसन्स काढायचं आहे, की कधी जर कुठल्या ठिकाणी इमर्जन्सी असेल तर मी बस आणि ट्रक देखील चालवू शकले पाहिजे. तर अशी मी विचारांची आहे. सो त्यामुळे मग तिथे ना काय व्हायचं, मी बाईक चालवायची मित्रांची आणि मी अशी मोकळ्या स्वभावाची असल्यामुळे ना, मी सगळ्या लोकांशी बोलते. म्हणजे मैत्री माझी फार कमी लोकांशी होते. लोकांना असं वाटतं की ही मोकळेपणाने बोलते म्हणजे हिची या व्यक्तीशी मैत्री आहे किंवा खूप गाढ असे संबंध आहेत. पण ॲक्च्युली माझं तसं नाही आहे. मी मैत्रीच्या बाबतीत किंवा कोणाला क्लोज करण्याच्या बाबतीत माझी एक बाउंड्री आहे आणि ती ज्यांना मला लक्षात येतं की ते क्रॉस करून आत येऊ शकतात त्यांनाच मी एंट्री देते. अदरवाईज पण माझा मोकळा बोलण्याचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे मी मोकळेपणाने सगळ्यांशी बोलते. मग बऱ्याचदा असं होतं की त्याच्यातून जरा वेगळे अर्थ काढले जातात. तर मग ते कॉलेजमध्ये त्या गोष्टी घडल्या आणि मग माझं ते बाईक चालवणं मित्रांची घेऊन आणि मग ह्या गोष्टी घरी जायच्या आणि मग घरी गेल्यानंतर मग ते बाबा चिडायचे. कारण काय आहे की माझे बाबा जरी पुण्यामध्ये कॉलेज लाईफपासून जगलेले असले तरी देखील त्यांचा जन्म सांगलीच्या इकडे बॉर्डरवरती एक छोटंसं गाव आहे तिथे त्यांचा झालेला आहे आणि वाढलेत ते सातारा जिल्ह्यातल्या एका गावामध्ये. त्याच्यामुळे ना कसं आहे की जरी ते शहरात राहत असले, अगदी पुण्या मुंबईत राहिले असले नोकरीच्या निमित्ताने, तरी देखील त्यांचा तो थोडा विचारसरणीचा जो भाग आहे, तो जो एक टिपिकल आपण म्हणतो बाबा, वडील, तर तो आहे. आणि माझ्या आईच्या बाबतीत असं झालं की ती मुंबईत वाढलेली आहे, ती तशी स्वतंत्र विचारांची आहे, मोकळ्या विचारांची आहे. पण झालं असं ना की ती जॉब करणं, पैसे कमवणं ही गोष्ट इतकी गरजेची होती. घरात कोणी मदतीला नाही, त्याच्यामुळे घरातलं सगळं बघणं, जोपर्यंत मी मोठी होत नव्हते, तिच्या हाताशी येत नव्हते मदत करायला, तोपर्यंत घरातल्याही सगळ्या गोष्टी करणं. ह्याच्यामुळे तिला ते तितकं माझ्यातल्या गोष्टी रेकग्नाईज करणं किंवा त्याला वेळ देऊन त्याला एक्सप्लोअर करणं किंवा एन्हान्स करणं या गोष्टींना नाही वेळ मिळाला. आणि माझ्या बाबांचं आणि आईचं एक साधारण असं होतं की एक टिपिकल एक डिग्री घ्यायची, एक काहीतरी छान जॉब वगैरे बघायचं आणि असं करायचं. आणि जो माझा अजिबात स्वभाव नाही आहे. मला 10 ते 5 जॉब मी नाही करू शकत. म्हणजे मला पैसे कमवायचे नाही आहेत किंवा म्हणजे मला काम नाही करायचं आहे, मी काम चुकारे असं नाही आहे. मला इंडिव्हिज्युअल काम करायला आवडतं. मग त्याच्यासाठी जरा कष्ट जास्त घ्यायला लागले तरी माझी ती तयारी असते. काहीतरी क्रिएटिव्ह फील्ड असेल तर मी जास्त एनर्जीने त्या गोष्टीत काम करू शकते. म्हणजे आत्ताही माझे बाबा एक बिझनेस करतात, त्याच्यात मी इन्व्हॉल्व व्हावा असं नेहमीच सगळ्यांना वाटतं. पण दॅट इज नॉट अ क्रिएटिव्ह जॉब, सो मला ते तिकडे इन्व्हॉल्व होणं नाही जमत. आता तुम्ही म्हणाल असं नाही, लाईफमध्ये शेवटी मनातल्या इच्छा बाजूला ठेवून आपल्याला काम करावं लागतं. ऑफकोर्स डेफिनेटली करावं लागतं. पण त्या बाबतीत मी परमेश्वर कृपेने प्रिव्हिलेज्ड आहे की मला तसं करायची गरज नाही आहे. माझे आईबाबा, माझा नवरा माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून मग मला असं वाटतं की जर ते माझ्या पाठीशी उभे आहेत तर मग मला जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल किंवा मला जे आनंद देईल आणि त्यातून मी पैसा कमवू शकेल आणि ते क्रिएटिव्ह काम असेल असं मला डेफिनेटली करायला आवडेल. हा माझा अप्रोच पहिल्यापासून होता. पण तो माझ्या आईबाबांना नाही लक्षात आला, नाही समजलं. कारण काय झालं की ते खूपच बेसिक फॅमिलीतनं येणारे असल्यामुळे एक बेसिक शिक्षण घ्यायचं आणि नोकरीला लागायचं एवढाच थॉट प्रोसेस
ते घडताना त्यांच्यावर संस्कारित झालेले असल्यामुळे त्यांना हे समजलं नाही. आजही माझ्या बाबांना ह्या गोष्टी पटत नाहीत, पण माझ्या आईला हळूहळू या गोष्टी जाणवायला लागलेल्या आहेत. आणि थँक्स टू सोशल मीडिया, कारण सोशल मीडियातच ह्या अनेक छान छान गोष्टी बघितल्यानंतर माझ्या आईला आता लक्षात येतं की अरे हां, ह्या पद्धतीने लोक काम करतात आणि या पद्धतीने चांगल्या मार्गाने काम करून लोक पैसे कमवू शकतात. तर बघू, लेट सी. आता तिची इच्छा आहे की मी काही गोष्टी कराव्यात, पण आता कसं संसारातल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला मार्गी लावल्या पाहिजेत, आई म्हणून, बायको म्हणून, आणि स्वतः मी आता स्त्री म्हणून. मला मी 40शीकडे जात असताना मला माझ्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवरतीही खूप काम करायचं आहे, कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी प्रचंड मेंटली आणि फिजिकली थकून गेलेले आहे. काही काही त्रास छोटे छोटे चालू झालेले आहेत, तर त्याच्यावरती नीट काम करून ते सगळे छान मार्गी लावून मग मला एक फ्रेश आणि हेल्दी माइंड आणि बॉडीनी मला गोष्टी करायला सुरुवात करायची. होप, आणि माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की स्वामींकडे की मी या लवकरात लवकर सगळ्या गोष्टी करून मला जे काही क्रिएटिव्ह काम करायची इच्छा आहे त्यापर्यंत मी जाईन. तर अशा रीतीने मग मी 5 इयर्स लॉ कोर्स कंप्लीट केलं. आणि तिथेही असताना मी कॉलेजच्या मासिकांमध्ये लिहायचे, सकाळ पेपरसाठी लिहायचे, निवेदनांचे कार्यक्रम माझे महाराष्ट्रभर सुरू होते. आणि लातूर फेस्टिवलसारख्या मोठ्या ठिकाणी की जे पूर्ण देशमुख कुटुंबीय अरेंज करतात, तर तिथे पण मला परफॉर्म करायला मिळालं. तर आता ना ह्या सगळ्याचे फोटोग्राफ्स पण माझ्याकडे कुठे ना कुठेतरी असतील. ठीक आहे, आता काही फोटोग्राफ्स तर माझ्या फेसबुक अकाउंटला होते आणि मी ते डाउनलोड केले नाही केले मला काहीच आठवत नाही. आणि मी मधल्या काळामध्ये ना पूर्ण डिटॉक्स केलं होतं स्वतःला, की मी सगळे ॲप्स, सगळे अकाउंट सगळं डिलीट करून टाकलं होतं. आणि दॅट वॉज नाईस फेज इन माय लाईफ लास्ट इयर, की मी सगळंच डिटॉक्स केलं होतं आणि खूप छान मला त्याचे इफेक्ट्स मिळाले. तर ह्याबद्दल पण तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला मागच्या वर्षीचा तो माझा एक्सपिरियन्स, ही लाईफ स्टोरीचे पार्ट्स कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेन. ठीक. तर मग अशा पद्धतीने मी ते सगळं केलं. बारामतीलाही जो पवार कुटुंबियांकडनं मोठा यूथ फेस्टिवल अरेंज केला जायचा त्यावेळेला, तर तिथे सुद्धा मला परफॉर्म करायला मिळालं. माझे स्वरचित कवितेला माझ्या फर्स्ट प्राईज मिळालं. अशा पद्धतीने माझं सगळं सुरू होतं. आणि लॉच्या बाबतीत म्हणाल तर त्यात करिअर करायचं होतं, पण कशा मार्गाने सांगू का, मला एकतर क्रिमिनॉलॉजी, पेनॉलॉजी हे विषय खूप आवडायचे. त्यानंतर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय माझा होता. इंटरनॅशनल रिलेशन्स असे माझे टॉपिक्स होते की जे मला म्हणजे स्पेशल टॉपिक्स घेतात ना, तर त्याच्यामध्ये की जे मला खूप पॅशनेटली फॉलो करायचं ते. त्याच दरम्यान मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पत्रकारितेचा पण एक डिप्लोमा केला. आणि त्याच्यामुळे असं होतं ना की इन्व्हेस्टिगेशनमध्ये एकतर काहीतरी काम करायचं आहे. फॅमिली कोर्ट, लेबर कोर्ट किंवा सिव्हिल कोर्टमध्ये नाही काम करायचं आहे. पण दॅट टाईम पण माझे आई बाबा असं होते की ह्याच्यातलं आपल्याला काहीच माहीत नाही, या क्षेत्रामध्ये आपलं कुणी नाही, काही नाही, तर आपलं बेसिक एक करायचं तर बाबा वकिली कर, नाही तर मग नको बाबा, हे असलं काहीतरी वेगळंच काहीतरी नको करूस. आणि काय होतं ना, मला असं वाटतं की आता एक पालक म्हणून पण मला हे जाणवतं की पहिल्या अपत्याच्या बाबतीत हे थोडंसं जास्त पेरेंट्स असतात, विचार करतात. पण मग पहिल्यावरती सगळे जरा गिनीपिकसारखे प्रयोग करून झाले ना की दुसऱ्याच्या बाबतीत, म्हणजे आता माझ्या नवऱ्याला पण ते खूप जाणवतं की माझा भाऊ आणि माझा दीर यांच्या बाबतीत माझे आईवडील आणि माझे सासू सासरे असे आहेत ना की हां, त्यांना जे वेगळं निवडायचं क्षेत्र ते त्यांनी निवडलं आहे, त्याच्यामध्ये ते काम करतायत, त्याच्यात ते करिअर करतायत. पण आमच्या बाबतीत तसं झालं नाही. पण ठीक आहे, आता मागचं आपण पुसू शकत नाही आणि त्यांना दोष तरी काय देणार. त्यांना त्या वेळेला त्यांना त्या सिच्युएशनमध्ये ज्या गोष्टी वाटल्या त्या त्यांनी केल्या. ठीक आहे. आणि मी ह्या गोष्टीला ह्याही अँगलनी बघते की आपलं प्राक्तन असतं, आपलं नशीब असतं, जिथे लिहिलेलं आहे ते घडणार आहे. तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न करा, ते नाही टाळलं जात. आणि मग अशा पद्धतीने ते करायचं नव्हतं. एकदा कॉलेजमध्ये आर्मी लॉ ऑफिसरची ॲड लागली होती, त्याची एक्झाम द्यायची होती. तर मी बाबांना ती दाखवायला घेऊन गेले नोटीस, आणि त्यांना म्हणलं की 20,000 फी आहे आणि मला मग आर्मी लॉ, म्हणजे आर्मीमधले जे लॉज असतात ते वेगळे असतात त्यांच्यासाठीचे, आणि मग त्याचा अभ्यास करायचा आणि तिथे रिक्रूट व्हायचं. तर म्हणलं मला हे करायला आवडेल. पण मग तेव्हाही बाबा असे होते की माहीत नाही बाबा, एवढी 20,000 फी तेव्हा भरायची. म्हणजे आता माझी लॉची लास्ट इयरची फी माझ्या बाबांनी 19,000 भरलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या की स्टेप बाय स्टेप किती कमी फीज होत्या सुरुवातीच्या काळामध्ये. तर मग आता आपण 19 काय, त्याच्यापेक्षा चौपट जास्त पैसे मुलांच्या नर्सरीला वगैरे पण भरतो. पण त्यावेळेला ती मोठी कॉस्ट होती.
आणि माझ्या आईबाबांना कोणी असं मागे पाठिंबा घरातला नसल्यामुळे सगळं आर्थिक आणि गणितं आणि तेच मॅनेज करत होते. सो ते म्हणाले की बापरे, मग आता ही जर फी भरून तुझं ते नाही क्रॅक केलंस किंवा तुला नंतर काहीतरी वेगळंच करावंसं वाटलं तर मग ते वायाच जातील, त्यापेक्षा तू नको करूस. राग तर तेव्हाही आला किंवा आजही असं वाटतं की सपोर्ट मिळाला असता, विश्वास ठेवला असता. कारण काय होतं ना, आता ॲज अ पॅरेंट मला नेहमी असं वाटतं की जेव्हा आपण मुलांवरती विश्वास ठेवतो, त्यांना बूस्ट करतो, त्यांचा उत्साह वाढवतो, त्यांना सपोर्टिव्ह वातावरण तयार करतो आणि ते करू शकतील, ही कपॅसिटी आहे त्यांची, ही धारणा आपण स्वतः मनात ठेवतो. म्हणजे जे आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो ना आजकाल, तर ते तेच आहे. तर तेव्हा गोष्टी तशा घडत जातात आणि मुलांना यश मिळतं. पालकांची जी मनात धारणा असते त्यांच्याविषयी, त्यातून हे घडतं असं मला वाटतं. आणि कधी कधी मग मुलं कपॅसिटीच्या बाहेर जाऊन पण एखादी गोष्ट करू शकतात असं एक वाटतं. पण आता तेव्हा ठीक आहे, ते त्याचा आहे. म्हणजे मला पण स्वतःला असं रिग्रेट आहे की मी का नाही बंड केलं. मग माझा हट्ट करण्याचा स्वभाव नाही. एकदा नाही म्हणलं नाही, 2-3दा विचारते, मग रडते, थोडंफार रडते वगैरे, पण नाही, मग मी हट्ट नाही करू शकत कोणाकडे, ठीक आहे. तो माझा स्वभाव नाही आहे. मग मला आज असं वाटतं की मग मी हट्ट केला असता, मी बंड केलं असतं आणि मग मी प्रयत्न करून बघितला असता, तर मी त्यांनी मग चिडून तरी का होईना किंवा कटकट करतीये म्हणून तरी का होईना, कर बाई एकदाचं असं म्हणलं असतं आणि कदाचित माझं आयुष्य वेगळं असू शकलं असतं. ठीक आहे, तर हा झाला लॉच्या बाबतीतला भाग. पण आणि मग हे एक नक्की होतं की जर क्रिमिनॉलॉजी, पेनॉलॉजी किंवा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स किंवा इंटरनॅशनल रिलेशनशिप किंवा आर्मी लॉ ऑफिसर हे लॉचे सेक्टर्स जर करायचे नसतील, तर डेफिनेटली मग माझा इंटरेस्ट पूर्णपणे होता तो कलाक्षेत्राकडे होता. मधल्या काळामध्ये ना मी बरेच आता जे दिग्गज लोक आहेत मराठी इंडस्ट्रीतले, ठीक आहे, तर उगाचच म्हणजे त्यांची नावं घेऊन ना मला इकडे असं काहीतरी मी खूप खूप मोठी भारी वगैरे असं काही दाखवायचं नाही आहे. तर ते खूप सारे आहेत पुण्यातनं जे तिकडे गेलेले आहेत, तर ते त्यावेळेची ती माझी सगळी सर्कल होती आणि मी त्यांच्याबरोबर अनेक एकांकिका करायचे. मग ते बॅकस्टेजपासून ते अगदी असिस्टंट डिरेक्टरपासून मेकअपला मदत करणं किंवा स्वतः परफॉर्म करणं, ॲज अ आर्टिस्ट म्हणून एखादं कॅरेक्टर छान पद्धतीने परफॉर्म करणं, हे सगळ्या स्तरावरती मी अगदी हिरिरीने काम करत होते. त्याच्यामुळे मग ते एक डोक्यात होतं की नाहीतर मुंबईत जायचं आहे आणि कलाक्षेत्रात काम करायचं आहे. इव्हेंच्युअली मी ते केलं पण. मी पुण्यामध्ये MMBला जर्मन लँग्वेजला ॲडमिशन घेतली. कारण की ती एक होतं, माझ्या आईबाबांना वाटायचं की माझं मराठी खूप चांगलं आहे, तर मी एखादी फॉरेन लँग्वेज शिकावी. आणि मग त्याच्यात मग मी परत विचार केला की त्यांना जर असं वाटतंय मी फॉरेन लँग्वेज शिकावी, तर जॅपनीज आणि ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत, ज्या चित्रलिपीच्या आहेत, चायनीज, जॅपनीज, त्या तर खूप कठीण आहेत, तर मग त्या नको. मग नंतर फ्रेंच, स्पॅनिश ह्यांचं व्याकरण परत खूपच वेगळं आहे, म्हणजे इंग्लिशपेक्षाही वेगळं आहे, म्हणून ते नको. आणि मग मग असं डोक्यात आलं की अरे हां, आपलं संस्कृत होतं आणि मग जर्मन आणि संस्कृतचं जे व्याकरण आहे, जर्मन आणि मराठीचं जे व्याकरण आहे, ह्या सगळ्यामध्ये थोडंसं साम्य आहे. तुम्हाला जरा मदत होते. जर तुमचं संस्कृत चांगलं आहे आणि जर तुमचं मराठी चांगलं आहे, तर तुम्हाला जर्मन शिकायला थोडीफार मदत नक्कीच होते. तर म्हणलं लेट्स डू इट, जर्मन आपण करूयात लँग्वेज. आणि म्हणून मी MMBमध्ये फर्स्ट लेवल केली त्याची. आणि मग मी असा विचार केला की आता पण नेक्स्ट लेवलला आपण मुंबईला काळ्याघोड्याला जे त्यांचं सेंटर आहे तिकडे आपण ॲडमिशन घेऊयात. तर मग काय होईल की आपण तिकडे जाऊ राहायला आणि इव्हेंच्युअली आपल्याला तिकडे थोडंफार इंडस्ट्रीमध्ये पण कसं काम होतं आहे, आपल्याला काम मिळतं आहे का, आपण कुठे स्ट्रगल करू शकतो आहे का, आपण कुठे ऑडिशन्स देऊ शकतो आहे का, किंवा आपल्याला काही निवेदनाचे कार्यक्रम मिळत आहेत का, असं सगळं आपण प्रयत्न करण्याचा घाट घालूयात असं मग मी जरा ठरवलं. आणि मग तेव्हा मराठी इंडस्ट्रीतले मराठी सिरियल इंडस्ट्रीतले खूप नावाजलेले एक डायरेक्टर आहेत, तर त्यांच्याशी संपर्क करण्याचा मला योग आला. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की आणि मराठी इंडस्ट्रीतले खूप मोठे कलाकार आहेत, तर त्यांनी तर माझ्या घरी येऊन ते भरतला त्यांचा प्रयोग होता, भरतनाट्य मंदिरला नाटकाचा, आणि ते घरी आले. ते मला स्पेशली म्हणले की शर्वरी, मला तुझ्या आईबाबांना भेटायचं. आई तर ऑफिसमध्ये होती आणि शी टूक इट व्हेरी लाईटली की हां, लोक असे म्हणतात येत नाहीत वगैरे, जाऊ दे, मी कुठे माझा ऑफिसचा वेळ घालवून घरी येऊ. आणि पण ते आले, ते सिरियसली आले
आणि तेव्हा आमच्या घराला काय लिफ्ट वगैरे काही नव्हती, गावातल्या घराला सदाशिव पेठेतल्या, पण 52 पायऱ्या चढून आले ते आणि माझ्या बाबांना भेटले आणि माझ्या बाबांशी त्यांनी 20-25 मिनटं अर्धा तास माझ्याबद्दल चर्चा केली. कम्प्लिटली फक्त माझ्याबद्दल ते बोलत होते, बाकी कुठल्याही विषयावरती नाही. आणि माझ्या बाबांना त्यांनी खरं तर शब्द दिला होता की मी तुम्हाला शब्द देतो आणि सांगतो की शर्वरी ह्या इंडस्ट्रीत काम करेल तर खूप चूझी, म्हणजे असं जे येईल पडेल कसंही असं काम नाही करणार किंवा त्यासाठी काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागले तर ते ती करणार नाही. ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि राजमार्गाने ती काम करेल. भले ती कमी करेल, थोडे पैसे कमी कमवेल, पण जे करेल ते उत्कृष्ट करेल आणि तुम्हाला कुठेही असं सांगायला लाज नाही वाटणार की ही माझी मुलगी आहे म्हणून. तर तुम्ही तिला ह्या इंडस्ट्रीत येऊ द्या, करू द्या. बाबांना असं वाटलं की ठीक आहे ते बोललेत पण मी वडील आहे, मी बाप आहे, तर असं त्यांना वाटलं. आज आता माझ्या आईला जेव्हा मी हे सगळं बोलते तेव्हा तिला असं वाटतं की अरे हां, पण ह्या त्यांच्या बोलण्याचा एवढे जर घरी येऊन ते सांगत होते तर आपण विचार करायला पाहिजे होता. आणि त्यांनी पण, तरी मी जेव्हा मुंबईत गेले तेव्हा त्यांनी खूप ठिकाणी मला ऑडिशन्सना खूप ठिकाणी त्यांनी पाठवलं, खूप ठिकाणी मला रेकमेंड केलं आणि इव्हेंच्युअली एका त्याच सगळ्या संदर्भातनं ना रवींद्र नाट्य मंदिरला, प्रभादेवीला मराठी सिरियल इंडस्ट्रीतले त्यावेळेचे अगदी टॉप डिरेक्टर, तर त्यांना त्यांच्या वर्कशॉपमध्ये मी गेले आणि मी ज्या पद्धतीने परफॉर्म केलं, ऑल ऑफ अ सडन त्यांनी एक टॉपिक दिला होता, जस्ट 2 मिनिट्स दिले होते विचार करायला आणि एक परफॉर्म करायचं होतं 1 मिनिटासाठी आणि त्यांना तो माझा परफॉर्मन्स इतका आवडला आणि तो पण परत माईम करायचा होता, म्हणजे नो डायलॉग्स आणि आपण एकट्याने करायचा होता आणि तो त्यांना खूप आवडला आणि त्यांच्या मी लक्षात होते. आणि तेव्हा काही हे फेसबुकचं वगैरे इतकं नव्हतं, सो दॅट त्यांनी मला फोन नंबर दिला होता आणि त्यांनी त्यांचा मेल आय डी मला दिला होता आणि माझा फोन नंबर आणि म्हणजे छोटे ते मोबाईल होते ना ते आणि मेल आय डी असं घेतलं होतं. आणि जेव्हा मी हे MMB मुंबईत जायचं वगैरे काळा घोड्याला प्लॅन आउट करत होते, ती सगळी कदाचित त्यावेळेला म्हणतात ना, काय म्हणतात, निसर्गाची म्हणा किंवा त्या नशिबाची, त्या संपूर्ण युनिवर्सची तेव्हा इच्छा होती बहुधा की मी मुंबईत जावं आणि मी काहीतरी खरंच करावं. तर हा सगळा माझा थॉट चालू होता आणि मी MMBला तिकडे अप्लाय केलेलं होतं त्याच वेळेला आणि मला मिळत पण होती सहजरित्या ॲडमिशन, तिथे सीट्स होत्या आणि माझे फर्स्ट लेवलचे रिझल्ट्स पण चांगले लागलेले होते, मला डिस्टिंक्शन होतं, सो दॅट त्यांनी मला तिकडे ॲडमिशन घेऊ शकते म्हणून अलाव केलं होतं. आणि त्याच वेळेला ऑल ऑफ अ सडन त्यांचा मला मेल आला की उद्या सकाळपासून एका सिरियलला सुरुवात करतोय, तेव्हा ETV चॅनल होतं, ठीक आहे, तर त्यासाठी करतोय आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून तुला काम करायला माझ्यासोबत आवडेल का? मी तुला आत्ता तर काही ॲक्ट्रेस म्हणून काम नाही देऊ शकत, पण ॲज अ असिस्टंट डिरेक्टर मी तुला काम देऊ शकतो. आणि मी अशी होते ना की ठीक आहे, कलाक्षेत्रात मला कुठूनही सुरुवात करायला मिळेल, कारण देर इज नो गॉडफादर, तर मग कुठूनही सुरुवात करायला मिळाली तरी चालेल, कोणतंही कलाक्षेत्राशी निगडीत काम करायला सुरुवातीला मिळालं तरी चालेल. हळूहळू आपण त्या गोष्टीमध्ये जाऊ, जम बसवू, ओळखी करू आणि आपण आपलं एक विश्व निर्माण करू. तर उद्या सकाळी 7ला तू इथे ये, मालाडला या स्टुडिओमध्ये सुरुवात करायची आहे. आणि तिथून चक्र फिरली आणि मी म्हणलं की हे सगळा मेल मला आला होता दुपारी 4 वाजता, वाचला मी 4:30 वाजता मी जेव्हा लॉग इन केलं होतं तेव्हा. आणि माझ्याकडे फक्त एक संध्याकाळ होती निर्णय घेण्यासाठी मुंबईत जायला, ॲडमिशन तर अशी मला मिळणार होती. तर त्यात पुढे काय झालं, मग मी राहायचं कसं, कुठे राहायचं, जागा कशी मिळवायची, माझं आजोळ तर मुंबई आहे पण मला मामाकडे राहायचं नव्हतं, हे माझं खूप नक्की ठरलं होतं. आणि म्हणलं की आता ह्या सगळ्या पातळीवर आपण एकट्याने काय करायचं, कसं करायचं. आईला विचारलं तर आई म्हणली आत्ता तर काही बाबांशी बोलूच नकोस, तुला आता हे जायचंय तर ठीक आहे जा तू, बघ प्रयत्न करून. तेवढं तरी तिने त्यावेळेला थोडासा विचार केला, सपोर्ट केला आणि बाबांना तर सांगितलं की MMBसाठी चालली आहे, जर्मनसाठी चाललेली आहे. आणि कशी जागा मिळवली एका रात्रीत, मी हे सगळं कसं एका संध्याकाळमध्ये हे सगळं कसं मॅनेज केलं. तिकीट काढलं तेव्हा इंटरसिटी संध्याकाळी 6:05ची होती पुण्यातून मुंबईला. आणि मी कसं काय काय केलं, पुढे मुंबईत कशी पोहोचले आणि मुंबईतलं माझं स्ट्रगल कसं होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये. सो दॅट पुन्हा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. टिल देन टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.